हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? तर आज आपण पाहणार आहोत हिरवे मुगाची रेसिपी. तर चला कृतीकडे जाऊया. तर बघा, आपल्याला सुरुवातीला मूग छान असे धुवून घ्यायचे आहेत, स्वच्छ असे. आणि त्यानंतर आपल्याला कढाईमध्ये हे मूग थोडंसं तेल टाकून थोडंसं परतून घ्यायचं आहे, कलर चेंज होईपर्यंत मुगाचा. हे पहा, आपण जेव्हा मूग धुतो ना, तेव्हा ते धुतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी राहतं. तर ते तेल लगेच नाही टाकायचं आहे आपल्याला. तर आपल्याला ते थोडंसं ड्राय होईपर्यंत परतून घ्यायचे सुरुवातीला. आणि त्यानंतर आपल्याला तेल ॲड करायचं आहे. आणि नंतर आपल्याला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. हे पहा, त्या मुगांना थोडे थोडे असे डाग लागले पाहिजेत, इतकंच परतायचं आहे आपल्याला, जास्ती पण नाही. तुम्ही पाहू शकता, छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. ही भाजी पण बरेच जण खूप अनेक प्रकारे करतात. खूप छान लागते, पौष्टिक असते खूप. हे पहा, कलर चेंज झालेला आहे छान असा. तर आपल्याला हे मूग भाजल्यानंतर आपल्याला कुकर करून घ्यायचं आहे. तर आपल्याला कुकरच्या डब्यामध्ये हे भाजलेले मूग टाकायचे आहेत. आणि मुगाच्या प्रमाणे तुम्हाला कांदा यामध्ये ॲड करायचा आहे. मुगाची क्वांटिटी जास्त कमी यानुसार तुम्ही कांदा वापरायचा आहे. तर हे बघा, आपले कुकर करून झालेलं आहे. तुम्ही 5-6 शिट्ट्या देऊ शकता. छान असं शिजवून घ्यायचं आहे. आणि दुसरीकडे मात्र आपल्याला हे साहित्य घेऊन लसूण, अद्रक, थोडंसं खोबरं आणि हिरवी मिरची हे वाटून घ्यायचं आहे. आणि थोडेसे जिरे पण टाकायचे आहेत. आणि हे पहा, अशा प्रकारे आपल्याला वाटून घ्यायचं आहे, मिक्सर करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला फोडणीमध्ये बघा, कढीपत्ता, नंतर आपण जो मसाला वाटून घेतलेला होता ते त्यात टाकून द्यायचं आहे. आणि छान असं परतायचं आहे. छान ब्राऊन होईल असं. आणि तुम्हाला मूग इथे गावरानच वापरायचे आहेत. छोटे मोठे दोन्ही प्रकारचे मिळतात मार्केटमध्ये. तर तुम्हाला छोटी साईजचे आणायचे आहेत, कारण त्याला थोडंसं जास्त चव असते. आणि हे परतल्यानंतर बघा, आपल्याला हिंग ॲड करायचं आहे. आणि त्यानंतर थोडीशी हळद. आणि आपल्याला मसाला तिखट टाकायचा आहे. तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही वापरू शकता. तिखट तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आणि त्यानंतर हे मूग आपल्याला याच्यामध्ये ओतून द्यायचं आहे छान असं. हे पहा, किती छान असं शिजलेलं आहे. तुम्हाला 5-6 शिट्ट्या घ्याव्या लागतील. नंतर आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. बघा, किती छान असा कलर आलेला आहे. तुम्हाला नक्की आवडेल, एकदा नक्की करून पहा. आणि नंतर आपल्याला पाणी ॲड करायचं आहे, पाहू शकता तुम्ही. ग्रेव्ही मात्र तुम्ही तुमच्यानुसार ॲडजस्ट करू शकता, कमी जास्त. छान असं आपल्याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून सर्व मसाले छान असं मिक्स होऊन जातील. आणि त्यानंतर आपल्याला आवडीनुसार कोथिंबीर ॲड करायची आहे. हे पहा, अशा प्रकारे आपली भाजी रेडी आहे. तर तुम्हाला हे मुगाची रेसिपी
कशी वाटली ते नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि असेच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय गाईज.